नमस्कार. विज्ञानयात्री व्हॅलेंटिना यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हॅलेंटिना या रशिया देशाच्या अंतराळ वीरांगना. अंतराळ प्रवास करण्यापूर्वी त्या व्यवसायाने एक यंत्रमाग कामगार होत्या. अंतराळ प्रवास करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला आहेत. 16 जून 1963 रोजी व्हॅलेंटिना यांनी वोस्ताक 6 या अंतराळ यानामार्फत प्रवास केला. हा अंतराळ प्रवास कालावधी 2 दिवस 23 तास आणि 12 मिनिटे असा होता. या अंतराळ प्रवासामुळे व्हॅलेंटिना यांना सोव्हिएत संघामध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली. वोस्ताक 6 हे अंतराळयान चालक या पदासाठी सुमारे 400हून अधिक अर्ज आले होते. उपलब्ध अर्जदारामध्ये आणि सोडतीच्या अंतिम फेरीत गेलेल्या 5 महिला उत्सुक व्यक्तींमध्ये व्हॅलेंटिना यांची निवड झाली होती. निवड झाल्यानंतर व्हॅलेंटिना यांना सुरुवातीला रशिया देशाच्या सोव्हिएत वायुसेना यात भरती करण्यात आली. सन 1969मध्ये त्यांनी सोव्हिएत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. त्यांना सोव्हिएत संघाचा वीर हा देशामधील सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्याचे बहुसंख्य राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. व्हॅलेंटिना या सोव्हिएत संघाच्या राजकारणामध्ये कार्यरत राहिल्या. त्यांनी सोव्हिएत संघामध्ये आणि जागतिक कीर्तीच्या अनेक संस्थांमध्ये महत्त्वाची पदे भूषवली. सन 2011मध्ये व्हॅलेंटिना यांची यारोस्लाव्हाईल प्रादेशिक यादी यातील युनायटेड रशिया पक्षाकडून रशियाच्या स्टेट ड्यूमासाठी निवड झाली. त्या एलेना मिझुलिना, इरिना यारोवाया आणि आंद्रे स्कोच यांच्यासोबत ख्रिश्चन मूल्यांच्या संरक्षणासाठी आंतरपक्षीय उपगटाचे सदस्य आहेत. व्हॅलेंटिना यांनी रशियन राज्यघटनेतील दुरुस्त्या सादर करण्यास समर्थन दिले होते. या रशियन राज्यघटनेतील दुरुस्तीनुसार ऑर्थोडॉक्सी हा रशियाच्या राष्ट्रीय आणि सांस्कृतिक ओळखीचा आधार आहे. दिनांक 21 डिसेंबर 2011 पासून त्या फेडरल स्ट्रक्चर आणि स्थानिक स्वशासनावरील राज्य ड्यूमा समितीचे उपाध्यक्ष आहेत. सन 2014मध्ये हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ऑलिम्पिक ध्वजरोहक होत्या. अंतराळ संशोधनाच्या दृष्टीने भविष्यात दुर्बिणी संबंधीचा शोध आणि रोबोटिक अंतराळयान आणि मानवी अंतराळयान प्रवासामार्फत अंतराळाचे भौतिक अन्वेषण या दोन्हीचा समावेश आहे. नजीकच्या काळातील भौतिक शोध मोहिमे आणि सौर ऊर्जा यंत्रणेबद्दल नवीन माहिती मिळवल्यानंतर लक्ष केंद्रित करून राष्ट्रीय आणि खाजगी दोन्ही संस्थांद्वारे नियोजित आणि घोषित केल्या जातात. वैज्ञानिक चौक्या स्थापन करण्यासाठी चंद्र आणि मंगळ क्रूड ऑर्बिटल लँडिंग मिशन साठी तात्पुरती योजना आहेत, जी नंतर कायमस्वरूपी आणि स्वयंपूर्ण वस्ती सक्षम करतील. पुढील अन्वेषणमध्ये मोहीम आणि चंद्रावरील इतर ग्रह आणि वसाहती तसेच खाणकाम आणि इंधनाच्या चौक्या स्थापन करणे विशेषतः लघुग्रहांच्या पट्ट्यामध्ये सामील होईल. सूर्यमालेबाहेरील भौतिक शोध नजीकच्या भविष्यासाठी रोबोटिक असेल. व्हॅलेंटिना यांचा जन्मदिनांक 6 मार्च 1937 रोजी मॉस्कोच्या ईशान्येला आणि मध्य रशियामधील यारोस्लाव्हल ओब्लास्टाचा भाग असलेल्या होल्गा नदीवरील 270 किलोमीटर दूर असलेल्या बोल्शोय मास्लेनिकोव्ह या गावात झाला. व्हॅलेंटिना यांच्या वयाच्या दुसऱ्या वर्षी त्यांचे वडील यांचे बेलारुसच्या हिवाळी युद्धात निधन झाले. व्हॅलेंटिना यांची आई एलेना यांनी चांगल्या रोजगाराच्या संधीच्या शोधात कुटुंबाला यारोस्लाव्हल येथे स्थलांतरित केले आणि क्रॅस्नी पेरोकोप सूतगिरणीमध्ये कामाला लागल्या. व्हॅलेंटिना यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण यारोस्लाव्हल येथे पूर्ण झाले. पदवी शिक्षणानंतर त्यांनी टायर कारखान्यात आणि नंतर कापड गिरणीत काम करण्यास सुरुवात केली. या नोकरीच्या कालावधीमध्ये त्यांनी दूरशिक्षण प्रणालीद्वारे शिक्षण चालू ठेवले आणि सन 1960मध्ये लाईट इंडस्ट्री टेक्निकल स्कूलमधून पदवी प्राप्त केली.
व्हॅलेंटिना यांना लहानपणापासूनच पॅराशूटची आवड होती. दिनांक 21 मे 1959 रोजी त्यांनी स्थानिक एरो क्लबमध्ये प्रास्कायडोव्हिकचे शिक्षण आणि स्पर्धात्मक पॅराशूटिस्ट प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांनी यारोस्लाव्हमधील स्थानिक कोमसोमल कम्युनिस्ट युथ लीगमध्ये देखील उपस्थिती नोंदवली. सन 1959 आणि सन 1961 या कालावधीसाठी व्हॅलेंटिना हे स्थानिक कोमसोमल कम्युनिस्ट युथ लीग या संघटनेच्या सचिवपदासाठी कार्यरत होत्या. सन 1962 त्या कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्य झाल्या. व्हॅलेंटिना यांच्या स्काय डायव्हिंगच्या अनुभवामुळे त्यांची कॉस्मॉनॉट पदासाठी निवड झाली. सन 1961 युरी गागारिन यांचे उड्डाण कार्यक्रमानंतर कॉस्मॉनॉट ट्रेनिंगचे संचालक निकोलाई कमानिन यांनी अमेरिकन मीडियामध्ये वाचले की महिला वैमानिक अंतराळवीर होण्याचे प्रशिक्षण घेत आहेत, म्हणून त्यांनी पुढील गटात 5 महिला अंतराळवीरांना ठेवण्यास मान्यता देण्यात आली, ज्यांचे प्रशिक्षण सन 1963 सुरू झाले. प्रथम सोव्हिएत स्त्रीला अंतराळात पाठवण्याची शक्यता वाढवण्यासाठी महिला अंतराळवीरांना पुरुषापूर्वी त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले. संभाव्य अंतराळवीर 30 वर्षाखालील पॅराशूटिस्ट, उंची 170 मीटर म्हणजे अंदाजे 5 फूट 7 इंचपेक्षा कमी, वजन 70 किलो 154 पाऊंड पेक्षा जास्त नसणे आवश्यक होते. जानेवारी 1962 पर्यंत ऑल युनियन व्हॉलंटरी सोसायटी फॉर असिस्टन्स टू द आर्मी, एअरफोर्स अँड नेव्ही ने विचारार्थ 4 उमेदवारांची निवड केली होती. प्रारंभिक तपासणीनंतर त्यापैकी 58 उमेदवारांनी आवश्यकता पूर्ण केल्या, ज्या कामनीने 23पर्यंत कमी केल्या. दिनांक 16 फेब्रुवारी 1962 रोजी व्हॅलेंटिना यांची महिला कॉस्मॉनॉट कॉर्प्समध्ये निवड झाली. व्हॅलेंटिना यांच्याकडे लष्करी अनुभव नसल्यामुळे त्यांनी सोव्हिएत हवाई दलात खाजगी पदापासून सुरुवात केली. प्रशिक्षणामध्ये आयसोलेशन चाचण्या, सेंट्रीफ्यूज चाचण्या, थर्मोचेंबर चाचण्या, डिकम्प्रेशन चेंबर टेस्टिंग आणि MiG-15 UTI जेट फायटरमधील पायलट प्रशिक्षण यांचा समावेश होतो. व्हॅलेंटिना यांनी समुद्रात पाणी पुनर्प्राप्तीचे प्रशिक्षण घेतले, ज्याचा भाग म्हणून अंतराळ प्रवासाच्या खडतर परिस्थितीचे अनुकरण करण्यासाठी अनेक मोटर बोट्स वापर पाण्यामध्ये आंदोलन करण्यासाठी केला गेला. व्हॅलेंटिना यांनी झुकोवस्की एअरफोर्स अभियांत्रिकी अकॅडमी येथे देखील अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि तिच्या उड्डाणानंतर काही वर्षांनी पदवी प्राप्त केली. गटाने अनेक महिने मूलभूत प्रशिक्षण घालवले आणि त्यांनी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर कमनीन यांनी त्यांना नियमित हवाई दल अधिकारी म्हणून नियुक्ती होण्याचा पर्याय दिला. पुरुष अंतराळवीरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी कमनीनच्या ऑफर स्वीकारणे निवडले, कारण पहिल्या उड्डाणानंतर त्यांच्यापासून मुक्त होणे कार्यक्रमासाठी कठीण होईल. दिनांक 16 फेब्रुवारी 1962 रोजी निवड झालेल्या 5ही महिला कॉस्मॉनॉट डिसेंबर 1962 हवाई दलात कनिष्ठ लेफ्टनंट झाल्या. त्यापैकी तात्यानोव्ह कुझनेव्स्का या आजारपणामुळे पहिल्या उड्डाणासाठी अपात्र ठरल्या आणि झाना यार्कीना प्रशिक्षणात खराब कामगिरी करत असल्याने नियोजित कार्यक्रम सोडून गेल्या. मूलतः एक संयुक्त मिशन प्रोफाईल विकसित केले गेले होते, ज्यामध्ये 2 महिलांना अंतराळात मार्च किंवा एप्रिल 1963 एकट्या होस्टॉक फ्लाईट्सवर सलग दिवसामध्ये प्रक्षेपित केले जाईल. व्हॅलेंटिना प्रथम होलस्टॉक 5 प्रशिक्षित करेल, तर पोनोर्माव्हा नंतर करेल असा हेतू होता. होस्टॉक 6 कक्षेत तिचे अनुसरण करा. तथापि मार्च 1963 या उड्डाण योजनेत बदल करण्यात आले. होस्टॉक 5 आता पुरुष अंतराळवीर व्हॅलरी बायकोव्स्की होस्टॉक 6वर एक महिलासोबत उड्डाण करेल. 2 जून 1963 प्रक्षेपित केले जातील असे ठरले होते. राज्य अंतराळ आयोगाने 21 मे रोजी त्यांच्या बैठकीत व्हॅलेंटिना पायलट वास्तविक 6साठी नामनिर्देशित केले गेले. कामनीनने तिला गागारिन
इन स्कर्ट असे म्हटले गेले. सोव्हिएत प्रीमियर निकिता खुश्चेव हिवाळी युद्धात मरण पावलेल्या सामूहिक शेत कामगिरीची मुलगी असल्याने त्याच्या निवडीचा प्रचार क्षमतेवर आनंदी होत्या. त्याने तिच्या निवडीची पुष्टी केली. सोलोव्हेला तिचा पहिला बॅकअप म्हणून नियुक्ती करण्यात आले आणि व्हॅलेंटिना यांना त्याच्या उड्डाणाच्या आधी लेफ्टनंट म्हणून आणि उड्डाणाच्या मध्यभागी कॅप्टन पदासाठी पदोन्नती देण्यात आली. व्हॅलेंटिना या रशिया देशाच्या अंतराळ वीरांगना. अंतराळ प्रवास करण्यापूर्वी त्या व्यवसायाने एक यंत्रमाग कामगार होत्या. अंतराळ प्रवास करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला आहेत. दिनांक 16 जून 1963 रोजी त्यांनी होस्टॉक 6 या अंतराळयानातून पृथ्वीची 48 वेळा प्रदक्षिणा घातली. वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी त्यांनी ही मोहीम यशस्वी केली. त्यामुळे त्या अंतराळात जाणाऱ्या सर्वात तरुण महिला ठरल्या. एकल मोहीम म्हणजे सोलो मिशन या अंतर्गत अंतराळात एकट्या प्रवास करणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत. अंतराळात जाण्यापूर्वी त्या एका कापड गिरणीत कामगार होत्या. त्यांना पॅराशूट जम्पिंगचा छंद होता. अंतराळ मोहिमेनंतर त्यांनी रशियाच्या राजकारणात प्रवेश केला आणि त्या रशियन संसदेच्या स्टेट ड्युमा याच्या सदस्यपदासाठी कार्यरत आहेत. ज्ञानाचे दीप प्रज्वलित करणाऱ्या विज्ञानयात्री व्हॅलेंटिना यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचे कार्य जगाला सदैव प्रेरणा देत राहो. शोधसंदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.